नानांचा प्रवास सुरू. हो खरंय की नानांचा प्रवास आताशी सुरू झाला असंच वाटतंय पिक्चर बघून. एवढी एनर्जी तिच्या आयला, एवढ्या वयामध्ये ना एवढी एनर्जी टाकली ना नानांनी, असं वाटतच नाही. तर नवी पिढी येत असेल ना चित्रपटसृष्टीमध्ये अभिनय करायला, म्हणजे आहे ना एवढी चांगली ऍक्टिंग केली ना, म्हणजे ही गोष्ट आहे ना जर तुम्हाला सांगायची म्हणली ना की बाप आणि मुलाची गोष्ट आहे. आणि बाप मुलगा किती व्यस्त असतो, त्याला आपलं जगणं विसरून गेलाय हो तो पूर्णपणे या धकाधकीच्या जीवनात. फक्त काम 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 काम. आणि बाप जो त्याला सोडून जातो फिरायला म्हणून, आणि तो पोरगा बापाच्या मागे जातो त्यांना शोधायला, आणि नंतर ते दोघ जण मिळतात आणि नंतर कशी एंटरटेनमेंटची कशी मेजवानी बनती ना ह्या पिक्चरमध्ये दाखवले. हसत हसत डोळ्यात पाणी आणणारा पिक्चर आहे हा. तर त्यामुळे ना मी सगळ्यांना रेकमेंड करेन, जर तुम्हाला हसत हसत पाणी डोळ्यात आणायचं असेल तर हा पिक्चर तुम्ही बघायला जावा. आणि ना जर बाप मुलाचं सुंदर नातं पिक्चर मध्ये दाखवलंय. प्लस गोष्ट म्हणजे ना याचा कॅमेरा वर्क खूप चांगला झालाय. म्हणजे आपल्याला ना जे लोकेशन दाखवलेत ना, लोकेशन एवढे भारी झालेत ना, म्हणजे तू बघायला खूप मजा येतो पिक्चर. आणि पिक्चर एन्जॉय पण होतो त्यामुळे. आणि लेखन डायरेक्शन खूप चांगलं झालंय पिक्चरचं. आणि त्याबरोबर लव्ह स्टोरीची दाखवली सिद्धार्थच्या आणि सायलीची, तर त्यामुळे ती कंबाईन झाल्यामुळे ना गाणी चांगली झाली पिक्चरची. आणि दोघांची लव्ह स्टोरी पण खूप चांगली फुलत गेली पुढे पुढे. तर त्यामुळे मी सगळ्यांना रेकमेंड करेन, ज्यांना एन्जॉय करायचं असेल किंवा आउटडोर लोकेशन तुम्हाला जास्त आवडत असतील, फिरायला जायचं जास्त आवडत असेल, तर तुम्ही हा पिक्चर जाऊन बघा. बाप आणि मुलाचं नातं कसं बहरतं हे सांगणारा ऍक्च्युली हा पिक्चर आहे. ऍक्च्युली हा प्रवास खूप चांगला आहे. म्हणजे अख्ख्या पिक्चर मध्ये स्टार्टिंग टू एंड पर्यंत हा जर ट्रॅव्हलिंग आणि प्रवास दाखवलाय ना, ते डोळ्याला सुख देणार आहे. तर त्यामुळे मी रेकमेंड करेन की ना तुम्ही तुमच्या बापाबरोबर तुमच्या वडिलांबरोबर हा पिक्चर बघायला जावा. तसेच जर तुम्हाला अजून कुठला रिव्ह्यू पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा. तोपर्यंत या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.